नमस्कार. आता आपण राग केदार याचा छोटा ख्याल म्हणून घेऊया. आधी त्याचे आरोह अवरोह बघून घेऊया आणि मग त्याचा छोटा ख्याल म्हणूया. आरोह अवरोह आहे सा मा मा पा मा प द नि ध प मा प सा सा नि ध प मा प द नि ध प मा प ध प मा रे सा रे सा. एक सेकंड. याची पकड बघूया. सा मा मा प मा रे सा रे सा. आ आता या रागाची जी बंदिश आहे ती त्रितालावरती आधारित आहे, त्रितालामधली आहे. याच्यामध्ये 9व्या मात्रेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. बघून घ्या, जसं जसं म्हणेल मी तसं तसं सांगेलच. धा धा दिन दिन धा दिन दिन. कंगनवा मोरा अतहि अमोला, कंगनवा मोरा अतहि अमोला, मीने कार्ये रखिलो लुकाई, अब मैं कैसे घरवा जाऊँ रे. कंगनवा मोरा अतहि अमोला, कंगनवा मोरा अतहि अमोला, जो तुम दे हो, जो तुम दे हो, सो गुण माने, ना तो कहिए तोरा नाम रे, नाम रे. कंगनवा मोरा अतहि अमोला, कंगनवा मोरा अतहि अमोला, कंगनवा मोरा, कंगनवा मोरा, कंगनवा मोरा. तर अशा प्रकारे ह्या बंदिशीचं स्वरूप आहे. याच्यामध्ये जी स्थायी आहे ती 9व्या मात्रेपासून उचलली जाते आणि जो अंतरा आहे तो 12व्या मात्रेपासून उचलला जातो. बघा, आता फक्त आपण सम आणि त्यांची जागा बघून घेऊया. धा दिन दिन ता तक दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा दिन दिन. कंगनवा मोरा अतहि अतहि याच्यामधला जो अ शब्द आहे त्याच्यावरती सम आहे. कंगनवा मोरा अतहि अमोला, जो तुम दे हो, जो तुम दे हो, सो गुण माने, ना तो कहिए तोरा नाम रे, नाम रे. आता हे जे नाम रे आहे
शेवटी आपण नाम रे हे 2 वेळा म्हटलं, मग आपण 9व्या मात्रेपाशी येतोय. लक्षात ठेवा, पहिल्या स्थायीमध्ये हे फक्त 1 वेळा आहे, दुसऱ्या अंतऱ्यामध्ये हे 2 वेळा म्हणायचं आहे. मग आपण 9व्या मात्रेजवळ येऊया. ऐकत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा. बाकी क्लासमध्ये मी कवर करूनच घेईन. फक्त जास्तीत जास्त ऐका आणि फक्त तसंच फॉलो करत राहा. चल.